नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा आलो NIT कोल्हापूर या ठिकाणी CETच्या मुलांचे रिव्ह्यूज घेण्यासाठी. आज आहे 19 तारीख आणि सध्या सेकंड शिफ्ट मुलांची चालू आहे. एक 5-10 मिनिटामध्ये मुलांची सेकंड शिफ्ट संपेल. त्याच्यानंतर आपण डायरेक्टली त्यांचे रिव्ह्यूज घेऊया. बरं, फक्त मला एक हेल्प करा तुम्ही, की तुम्हाला काय क्वेश्चन्स मुलांना विचारू वाटतायत, तुमच्या मनामध्ये काय डाऊट्स आहेत, तर ते मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे अपकमिंग व्हिडिओजमध्ये मी ते मुलांना क्वेश्चन्स विचारेल. त्याचबरोबर आपण फर्स्ट अटेम्प्टसाठी सुद्धा हे केलेलं आहे, कारण उद्याच्याच दिवस आपली परीक्षा राहिली आहे आणि सेकंड अटेम्प्टसाठी सुद्धा आपण रिव्ह्यू सिरीज कंटिन्यू करणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट. मित्रांनो, आपल्यासोबत तनिष्क आहे. त्याला आपण विचारू की पेपर कसा होता त्याचा. तनिष्क, पेपर कसा होता तुझा? बऱ्यापैकी सोपा होता. हां, म्हणजे बऱ्यापैकी सोपा होता. काय सोपं गेलं, कोणता सब्जेक्ट तुला सोपा वाटला? फिजिक्स आणि केमिस्ट्री. मॅथ्स जरा अवघड गेला. हां, मॅथ्स थोडासा अवघड होता किंवा लेंदी होता आपण म्हणू शकतो. म्हणजे टाईम वगैरे पुरला का तुला मॅथ्समध्ये? भरपूर लागला. हां, टाईम मॅनेजमेंट तुझं व्यवस्थित झालं आहे. त्याचबरोबर सांग, PYQs वगैरे जे असतात ते रिपीट झाले होते का? झाली होती. PYQs वगैरे रिपीट झाले होते. मॉक टेस्ट वगैरे तू दिल त्या? त्या की क्लासमध्ये हां, क्लासमध्ये मॉक टेस्ट दिले त्या. किती स्कोर यायचा तुझा मॉक टेस्टमध्ये? तर यायला थोडा जास्त म्हणजे थोडासा कमी यायचा. आता तू याच्यामध्ये जास्त एक्सपेक्ट करतो, म्हणजे मॉक टेस्ट सारखीच गेली की थोडीशी टफ वगैरे कशी गेली पेपर आता सध्या आपला? आपला जरा सोपा गेला होता. हां, म्हणजे मॉक टेस्टपेक्षा सुद्धा आपला पेपर आता सोपा गेला आहे, बरोबर? किती स्कोर एक्सपेक्ट करतोय, किती असं वाटतंय की तुला येतील मार्क्स तुला? 60% मध्ये 60. म्हणजे 60-65च्या वर तुला पर्सेंटेज ते मार्क्स येऊन जातील. धन्यवाद. मित्रांनो, आपल्यासोबत रणवीर आहे. त्याचा आत्ताच पेपर झाला आहे. त्याला विचारू की नक्की कसा होता पेपर. रणवीर, काय सांगशील पेपरबद्दल? इझी टू मॉडरेट होता. मॅथ्स लेंदी होतं फक्त. हां, म्हणजे पेपर हा इझी टू मॉडरेट होता आणि त्याच्यानंतर मॅथ्स हे थोडंसं लेंदी होतं किंवा त्याला टाईम जास्त लागला सॉल्व्ह करण्यापेक्षासाठी. तुझी टाईम मॅनेजमेंटची नक्की काय स्ट्रॅटेजी होती? तू कसं पद्धतीने टॅकल केलं? केमिस्ट्री सॉल्व केलो, मग फिजिक्स, मग मॅथ्स. केमिस्ट्रीला पहिला 40 मिनिट्स दिलो, बाकीचा वेळ फिजिक्सला. बरोबर. म्हणजे एक स्ट्रॅटेजी जर आपण विचार केला तर केमिस्ट्री पहिला तरी सॉल्व्ह करायला घेतला. एक 40 मिनिट्स केमिस्ट्री त्यांनी पहिले सॉल्व्ह केला. त्याच्यानंतर तो फिजिक्सकडे गेला. म्हणजे अशा रीतीने त्याच्या दोन्ही व्यवस्थित ट्रॅव्हल झालं. असं एखादा क्वेश्चन वगैरे काही राहिला नाही ना? नाही, सगळे अटेम्प्ट. नाही, म्हणजे सगळे क्वेश्चन्स त्यांनी व्यवस्थित अटेम्प्ट केले. तर बरं, त्याच्यामध्ये मला सांग की PYQs वगैरे असतील किंवा मॉक टेस्टमध्ये जे क्वेश्चन्स आहेत तर ते ॲज इट इज किंवा समजा व्हॅल्यू चेंज होऊन वगैरे आले होते का? व्हॅल्यू चेंज करून आले थोडं. व्हॅल्यू चेंज करून आलेले. टेक्स्टबुकमधील क्वेश्चन्स? टेक्स्टबुकमध्ये म्हणजे असे हे होते, स्टेटमेंट बेस होते म्हणजे. हां, म्हणजे ते जास्त करून केमिस्ट्रीमध्येच असणार आहे. तर लाईन टू लाईन क्वेश्चन्स केमिस्ट्रीमध्ये रिपीट झाले होते. त्याच्यानंतर सांग मला, किती मार्क्स तो एक्सपेक्ट करतो आता पेपरमध्ये? 100+. 100+ मार्क्स, म्हणजे एक चांगलं 95च्या अबाव तुला, म्हणजे 93-95च्या अबाव पर्सेंटाईल येऊन जाते. मला सांग, सेकंड अटेम्प्टसाठी काय स्ट्रॅटेजी राहील तुझी? मॅथ्सवर जादा फोकस करेन. हां. मॅथ्स मला जरा लेंदी गेलं. मॅथ्स लेंदी गेलं, म्हणजे तुला टाईम मॅनेजमेंटसुद्धा करावं लागेल आणि मॅथ्सवर सुद्धा फोकस करावं लागेल. मॅथ्समध्ये कोणते नक्की चॅप्टर्स असतील की ज्याच्यावर तू जास्त फोकस देशील? वेक्टर, 3D इंटिग्रेशन. हां, वेक्टर 3D इंटिग्रेशन म्हणजे आपला कॅल्क्युलसचा पार्ट, त्याच्यानंतर लाईन अँड प्लेन यासारखे टॉपिक्स. धन्यवाद. मित्रांनो, आपल्याबरोबर ओमकार आहे. त्याचा आत्ता पेपर झाला आहे. त्याला विचारू की नक्की पेपर कसा गेला. ओमकार, काय सांगशील पेपरबद्दल? पेपरमध्ये थोडं मॅथ्स जरा डिफिकल्ट होतं, बाकी होतं इझी पेपर होता. इतका काय अवघड नव्हता पेपर. म्हणजे टाईम टेकिंग फक्त होता थोडा क्वेश्चन. म्हणजे पेपर हा लेंदी होता, अवघड नव्हता, पण पेपर हा कसा होता? लेंदी होता. बरं, मला सांग, त्याच्यामध्ये PYQs वगैरे, मॉक टेस्ट वगैरे मधील क्वेश्चन्स वगैरे रिपीट झाले होते का? रिपीट असे नाही, पण कन्सेप्ट तीच होती. रिपीटचं काय हे नाही. म्हणजे हां, क्वेश्चन्स काही असे असतील की डायरेक्ट रिपीट पण झाले असतील. त्याचबरोबर जी कन्सेप्ट आहे, ओके, क्वेश्चनचा जो फॉर्मॅट आहे तर तो ॲज इट इज असणार आहे. व्हॅल्यूज वगैरे त्याच्यामधील चेंज असणार आहेत. मला सांगा, आता सेकंड आयटमचा तू फॉर्म भरला आहेस का? ओव्हरलाय. भरला आहे. कशी स्ट्रॅटेजी असणार आहे सेकंड आयटमसाठी तुझी? आता जे क्वेश्चन जरा हे झालेत ते कॉन्सेप्ट जरा रिव्हिजन करून आणि परत त्याच्यावर भर देण्यात. होय, म्हणजे तू आता रिव्हिजन करणार. सेकंड आयटमसाठी याची स्ट्रॅटेजी काय असणार आहे की हा रिव्हिजन करणार आहे, मॉक टेस्ट वगैरे पण देणार आहे आणि त्याच्यानंतर ना आता अशा मिस्टेक काय झाले आहेत की समजा जे तुला होऊ नये असं वाटत होतं याच्यामध्ये? थोडं कॅल्क्युलेशन फक्त जरासं प्लस मायनस झालं आहे असं वाटतंय. म्हणजे ते आता बरोबर आहे ना, समजा एक्झामचा स्ट्रेस असणार आहे आणि त्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला कमी टाईममध्ये एक क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत. मग ऑब्व्हियसली कॅल्क्युलेशन मिस्टेक होणार आहेत. मग त्यासाठी गरजेचं काय आहे, तर प्रॅक्टिस गरजेची. तुला खूप प्रॅक्टिस करावी लागणार आहे. बरं, मला अपकमिंग शिफ्टसाठी काय मेसेज असेल तुझा की नक्की त्या विद्यार्थ्यांनी काय फॉलो करावं? काय मॅथ्समध्ये थोडं वेक्टर 3Dचा जो आधीपासून जो हे होता कोटा होता, म्हणजे ते क्वेश्चन जरा जास्त येतात. होय होय, म्हणजे क्वेश्चन ह्यावेळी जरा ते 3-4च्या प्लस झाले आहेत, त्यामुळे ते जरा कळलं की नाही बरोबर. सोपं जाईल. म्हणजे म्हणजे मॅथ्समध्ये एकंदरीत काय, तर वेक्टर असेल, 3D असेल, लाईन अँड प्लेन असेल,
कॅल्क्युलसचा पार्ट असेल तर याच्यावर जास्त फोकस द्या. बरोबर, जरी तुम्हाला थोडासा चॅप्टर तो अवघड वाटला तरी फोकस हा तुमचा जास्त द्यावा. ठीक आहे. थँक्यू सर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे काही स्टुडंट्स आहेत ज्यांचा आता पेपर झाला आहे. तर मला सांगा पेपर कसा गेला. फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्शन द्या. तुमचं नाव काय? तुझं? माझं नाव अथर्व सौरभ निकम. हां. माझं नाव कौस्तुभ तानाजी पवार. माझं मयूर कनबरकर. बरं, मला सांगा पेपर कसा होता तुमचा आत्ताचा. आता पेपर देऊन तुम्ही आलात, पेपर कसा होता? फिजिक्सचा तेवढा जरा अवघड गेला. बाकी फिजिक्सचा अवघड गेला. हो. मॅथ्सचा? मॅथ्स सोपं होतं. हां, मॅथ्सचा सोपा होता. म्हणजे एकंदरीत त्याला मॅथ्सचा सोपा गेला आणि फिजिक्स थोडासा टफ गेला आहे. तुम्ही काय सांगाल पेपरबद्दल? फिजिक्स अवघड गेला, केमिस्ट्री पण जरासा मोठा होता आणि मॅथ्स सोपा होता. हां, म्हणजे मॅथ्स हा इझी होता, त्यानंतर केमिस्ट्री लेंदी होता असं म्हणायचं आहे ना, आणि त्यानंतर फिजिक्स थोडासा टफ होता. तू काय सांगशील? फिजिक्स अवघड होता, हं. केमिस्ट्री पण अवघड होता, म्हणजे सोपा होता, पण मॅथ्स खूप लेंदी होता. बरोबर. मॅथ्स होय होय, म्हणजे काय झालं आहे की फिजिक्स हा थोडासा टफ होता, त्याच्यानंतर ना केमिस्ट्री सोपा होता, केमिस्ट्रीमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, आणि मॅथ्स लेंदी होता. अवघड नव्हतं मॅथ्स, पण मॅथ्स कसं होतं, लेंदी होतं. बरं, मला सांगा किती स्कोअर एक्सपेक्ट करता आता 200पैकी तुम्ही? सांग मला तू. 150 प्लस. हां, म्हणजे 150 स्कोअर तुला येऊन जाईल असं वाटतं. मला सांग तू. 170. 170. 120. 120 प्लस तुला स्कोअर येऊन जाईल असंच तुम्हाला, म्हणजे खूप चांगला स्कोअर तुमचा येणार आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत तुम्हाला अंदाज आलाच असेल मुलांच्या इंटरव्ह्यूजवरनं की नक्की पेपर कशा पद्धतीने होता. तरी मी तुम्हाला सांगतो की फिजिक्स हे टफ आहेच. ते बऱ्याच जणांना टफ जातं, तर फिजिक्सला पण मॉडरेट कन्सिडर करूया इथं. कारण कसं आहे, जास्त एक्स्ट्रीम टफ नव्हतं, त्याच्या सब्जेक्ट वाईज त्याचं व्यवस्थित होतं फिजिक्स. त्याच्यानंतर केमिस्ट्री हे आपल्या दरवेळीसारखं लाईन टू लाईन केमिस्ट्री हे होतं. आणि त्याच्यानंतर मॅथ्सचा जर विचार केला तर मॅथ्स हे टफ नव्हतं, फक्त मॅथ्स लेंदी होतं. टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी मुलांना इश्यू येतो त्या ठिकाणी, आणि ऑब्वियस आहे कारण मॅथ्सचे आपल्याला खूप सारे सम सॉल्व करायचे आहेत लिमिटेड टाईम पिरियडमध्ये. त्याचबरोबर कॅल्क्युलेशन्स आहेत, सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आता मी तुम्हाला एक की काय सांगतो की तुम्ही टाईम मॅनेजमेंटवर जास्त फोकस करा. आणि टाईम मॅनेजमेंट तुमचं कसं इम्प्रूव्ह होईल की जास्तीत जास्त मॉक टेस्ट ज्यावेळेस तुम्ही सॉल्व कराल, एका फिक्स टाईम बाउंडमध्ये तुम्ही अभ्यास करून मॉक टेस्ट सॉल्व कराल, तर त्यावेळेस तुमचं तिथं टाईम मॅनेजमेंट इम्प्रूव्ह होईल. त्याचबरोबर आणखीन काय गोष्ट की एक्झामला सेंटरला येत असताना वेळेत या. या सेंटरला एक केस झाली की त्यांना पेपरला बसू दिलं नाही, कारण ते अर्धा तास लेट होते. त्याच्यामुळे एक्झामला सेंटर येताना वेळेत या. त्याचबरोबर तुमचं जे आयडेंटिटी कार्ड वगैरे असेल, आधार कार्ड वगैरे असेल, तर हे ओरिजिनलच पाहिजे. इथं झेरॉक्स वगैरे काही एक गोष्टी अलाउड नाही आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा, आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.